माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत थेट पुण्याचे राज्यमंत्री जे आहेत, खासदार जे आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आपल्यासोबत रवींद्र धंगेकरजी आहे। तुम्ही हा ट्विट इथं दाखवलाय, काय म्हणतोय हा ट्विट? नाही बघा, याच्यामध्ये ज्या जैन धर्मीयांची जागा, युवकांची जागा, महावीरांचं त्या ठिकाणी असलेलं मंदिर, ज्या सिस्टीममध्ये ज्यांनी ह्या सगळं कांड केले त्याच्यामध्ये ते मंदिरसुद्धा घाण ठेवलेलं आहे। हा जैन समाजाचा नाही, सगळ्यात भारतीयांचा अपमान आहे आणि हा अपमानाचा बदला हा रस्त्यावरून जैन समाजाने आपला निषेध नोंदवलेला आहे। मग बडेकर त्यांचेच, गोखले त्यांचेच, ते देशपांडे ते बुलढाणा बँकचे ह्यांचेच मित्र, कारण त्याचे फोटो बी आहेत माझ्याकडं। मग मिरिट कंपनी ह्यांचीच, टेंडर ह्यांचंच, आणि मग हा योगायोग नाही, हा प्लॅनर आहे। आणि प्लॅनिंग ज्या मोहळांनी केले त्या मोहळांना आपण जाब विचारणार, ही वस्तुस्थिती खरी। आणि हा जो आहे ना ह्याच्यामध्ये जैन समाजाच्या युवकांच्या घाशातली त्यांचं शिकण्यासाठी असलेली संस्था, सगळ्यात हाईट म्हणजे महावीरांचं देऊळ त्यांनी घाण ठेवलं आहे या बुलढाणा बँकेने। आणि मग अशा ही कृत्याला आपण निषेध करणं आपलं कर्तव्य। आणि ह्याच्यामध्ये काल त्यांनी जी पत्रकार प्रेसशी बोलले, केविलवाणी त्यांचा प्रयत्न होता, मी असं नाही, मी तसं नाही, मी हे केलं नाही, मी राजीनामा दिला। अरे तुम्ही ॲक्शन काय घेणार? महावीर जयंतीमध्ये तुम्ही तिथं दर्शनाला जाता आणि ते देऊळ घाण ठेवताय, म्हणजे ही कुठलं कृत्य आहे? हे कृत्य जे आहे त्यातला ह्याच्यातून त्यांना आम्ही उत्तर म्हणजे प्रश्न विचारला आहे की तुम्ही कशा काय जागा खाल्ल्या, महावीरांचं देऊळ कसं काय घाण ठेवलं, हे सगळं त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही उल्लेख केलाय खाली हे। मी त्यांनाच विचारतोय, हा तर वाचा ना, मला जरा लांबचं दिसत नाही, जागा मोहोळ म्हणून। बरोबर आहे। तर हे सगळं ह्याचं कृत्य जे ह्या कृत्यामध्ये त्यांना जाब विचारणार आहे। मग तहसीलदार असतील, रजिस्टर ऑफिस असेल, तुमचं महानगरपालिका असेल, तुम्हाला सांगतो परत धर्मदायुक्त असेल, ह्या सगळ्यांनी कांड करून, बँका असतील, ह्या सगळ्यांनी कांड करून हे जैन समाज जागा हडपण्याचा प्रयत्न केला। त्या बिल्डिंगचे नकाशेसुद्धा माझ्याकडे आलेत। 34 मजल्याच्या 2 बिल्डिंग आहेत आणि ते 2700 कोटी म्हणतात। हा 2700 कोटीच्या पुढचा हा व्यवहार आहे आणि त्याचे प्लॅन झाले, जागा झाली, बांधकामची तयारी झाली। आणि जैन समाजाची लोक खासदारांना भेटायला जातात महिना, त्यांना वेळ देत नाही, ते त्यांचे लक्ष देत नाही। जेव्हा आपण सगळी जनता रस्त्यावर यायला लागली तेव्हा त्यांना ती जाग आली, मी त्यात राजीनामा दिला। अरे कुठला राजीनामा दिला, कुठलं काय केलं? मग बडेकर तुमचाच, गोखले तुमचाच, हे योगायोग होत नाही ना। आणि कोथरूडमधले तिन्ही बी हा योगायोग होत नाही, हा प्लॅनर आहे। प्लॅनर म्हणजे उद्या एखादा काय कृत्य झालं प्लॅनिंगमध्ये तुम्ही, आणि नंतर मी नव्हतो, मी फक्त राजीनामा दिला, तर असं नाही होत। तर तुमचा नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। मोदी साहेबांना पत्र येणार आहे, शाह साहेबांना येणार, फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र येणार आहे। आणि पोलीस आयुक्तांना ह्यामध्ये ह्याची चौकशी करून ह्याच्यावर ज्यांनी ह्याच्यामध्ये गैरव्यवहार केला ह्यांच्यावर कारवाई करा, अशी माझी मागणी मी उद्या पत्र देणार आहे। पण त्यांनी काल बरेच पुरावे दिले पत्रकार परिषदेमध्ये। त्यांनी सांगितलं की मी या कंपनीतून, गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीमधून बाहेर पडलेलो आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि तुम्ही बिनपुराव्याचे कुठलेही आरोप करता, तुमच्यावर काही परिणाम झाले असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, माझ्यावर परिणाम तर पूर्वीच झाला आहे। मी ज्या दिवशी सामाजिक कार्यात आलो तर परिणाम होऊनच आलो। वेडी लोकच हे सगळं काम करतात असं त्यांचं म्हणणं असेल तर मी त्यांच्या म्हणण्याला दुजारा देतो। गोखलेमध्ये तुम्ही राजीनामा दिला, आजही प्रोटोलला तुम्ही भागीदार दिसताय, आजही प्रोटोल माझ्याकडे आहे, प्रोटोलला आजही तुम्ही भागीदार दिसता। गोखलेंचे, बडेकरांचे भागीदार तुम्हीच दिसताय, आजही आज आहे। ते काल गोखलेबद्दल बोलले, पण ते हे नाही बोलले की मी जैन समाजाचं मंदिर, महावीरांचं मंदिर ज्या लोकांनी घाण ठेवलं ह्यांच्यावर मी पोलीस कारवाई करणार, असं त्यांनी बोलले नाही। मी त्याच्यासाठी रस्त्यावर येईल, मी मोदी साहेबांना असंही म्हणलं की जैन समाज जर मला बोलवलं, मला याच्यात सांगितलं तर मी नक्कीच त्यांची मदतीला जाईल। नाही, त्याच्या अगोदर 1 महिनाभर लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती साहेब, त्यांना भेटली, लोक त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी त्या लोकांना जे सन्मानाची वागणूक पाहिजे ती दिली नाही। आता हे सगळं झाल्यानंतर मग मला ते जैन समाज माझा आहे, मी मग ते केविलवाणी प्रयत्न, तर ते काम खोटं आहे। मग बडेकर कसे काय आले? बडेकरमध्ये ते भागीदार आहेत। मग बडेकर, गोखले हेच कसे आले? राजनेकर, कोथरूडचेच कसे आले? आणि ह्याच्यामध्ये सगळी चिटिंग करून हा व्यवहार पूर्ण त्यांनी केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये बघा, हे जे आहे ना, आजही गोखलेंना पार्टनर दिसतात, आत्ताही
आत्ताही गोखलेला पार्टनर दिसतात मुरलीधर मोहोळ. बरं डायरेक्टर की ओके हो अगदी याचे हो मग आता विशाल गोखले मुरलीधर त्यांनी राजीनामा किसन दिला हे कळलं लाल नाही. गोखले हो आणि कुठल्या कुटुंबात दिला आणि कुठल्या चौकात दिला हे कळलं नाही. तुमच्याकडे ते पेपर देत ना, आजही तुम्ही हे ओपन करा, आताही गोखलेला पार्टनर ते दिसतात. मग ज्या पण त्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे कागदपत्र आहेत असे. नाही ते कागदपत्र तुम्ही मला दाखवले तर मी त्याच्यावर बोलन. कुठं रजिस्ट्रेशन केलं, कुठनं त्यांनी सगळे शेअर्स परत पैसे घेतले, सगळ्या गोष्टी त्याला लिगली आहे. आणि ह्याच्यामध्ये हा सगळा गाळा त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार होता. म्हणून त्यांनी शांत पद्धतीने डोक्याने केलं. पण शेवटी चोर कुठंतरी चोरी केल्यानंतर काहीतरी ठेवून जातो मागं. तर हे सगळे बडेकर आणि गोखले ठेवून गेलेले आहेत. लोक काही एवढी वेडी नाहीत. हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या मार्गात तुम्ही जर एवढं लोकांना वेड्यात काढत असेल आणि मी पेपर दिले, पत्र दिले, येड्याचा बाजार तुम्ही आम्हाला शिकवण्या इतपत आम्ही एवढे दूध खुले नाहीत. तुम्ही सुद्धा आता जैन बोर्डिंगची जी जागा आहे ती वाचवण्यासाठी उतरणार त्यांच्यासोबत. मी उतरलोच आहे. ही विद्येचं माहेरघर आहे. हे छत्रपतींचं शहर आहे. जिजामातेंनी वसवलेलं शहर आहे. आणि या शहरामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीची लोक गुण्यागोविंदांनी आजपर्यंत राहिलेत. आणि जैन समाज हा कधी सरकारपुढे हात पसरत नाही. ते स्वतःच्या पाया उभा राहून सरकारला मदत करताना आपल्याला दिसलेले आहेत. गोरगरिबांना मदत करताना दिसलेले आहेत. ह्या समाजामध्ये मोठं काम आहे. आणि त्यांची युवक जर गोरगरिबांची ते शिकवत असतील तर त्यांच्या जागेवर डोळा आणि तो डोळा ठेवून ते सगळं 34 मजल्याचे 2 टॉवर होणार आहेत. आणि त्याचं डिझाईन बी माझ्याकडे आहे. मी तुम्हाला आज 4 वाजता देणार आहे. आत्ता लगेच देणार नाही. 34 माळ्याचे 2 टॉवरचं डिझाईन बी झालं. 2700 कोटी रुपये बी मिळणार. आणि हा सगळा ड्रामा करून हे सगळे योगायोजना जी बुलढाणा बँक आहे ना, त्या बुलढाणा बँकेचे जे प्रमुख आहेत त्यांचे बी फोटो यांच्याबरोबरच 2-2 वर्षात त्यांनी पुरस्कार दिला. त्यांना बेकर चांगले म्हणून त्यांना पुरस्कार दिला. आणि त्यांनीच आज लपाछपीचा डाव त्यांच्या पात्रावरनं मी तुम्हाला माझ्या स्टेटसला दिसतोय. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तो लपाछपीचा डाव तुम्हाला सांगतो. 1 मिनिटात तुम्हाला 1 सेकंदात सांगतो. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सगळे पुरावे म्हणजे आता 4 वाजता पुन्हा एकदा तुम्ही कुठं धडकणार आहात का मग? नाही, आता मी काही लोकांची भेटी घेणार आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये हा बुलढाणा बँकेचा देशपांडे म्हणून आहे. आता ह्याचे फोटो कसे काय यांच्याबरोबर सगळे योगायोगच आहे का? या बँकेतून त्यांना निधी मंजूर झाला. बँकेने ठेवलं आमचं महावीरांचं देऊळ. ह्या बँकेचा मॅनेजर याला प्रमुख. आज त्याचे मी ट्विट केले. मग हा कसा हा योगायोग आहे का? हा योगायोग आहे का? त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील दिसत आहेत तिथं. आता मुख्यमंत्री उपस्थित असताना मोहळांचा कार्यक्रम काय मुख्यमंत्र्यांचा नाही. कोथरूड सांस्कृतिक दिसतं का मागं जरा थोडं नजर माझी आहे. पण बघा कोथरूड सांस्कृतिक महोत्सव म्हणजे सगळं योगायोग. बँकेचं मॅनेजर ह्यांच्याबरोबर, गोखले ह्यांच्याबरोबर, तो रांगेकर कोण आहे तो ह्यांच्याबरोबर, बडेकर ह्यांच्याबरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं बिल्डिंग लाईनमधले सगळी लोक हे सगळं योगायोग झालाय का? मग तुम्ही पुण्याच्या धर्मदायला विचारणार, तुम्ही मुंबईच्या धर्मदायला. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? काय करायचंय? शेवटच्या मिनिटापर्यंत जैन समाजाला जागा मिळली पाहिजे. महावीरांचं देऊळ आमचं राहिलं पाहिजे. आणि महावीरांचं देऊळ आहे त्याच्यापेक्षा जास्त डौलावणी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि ही जी संस्कृती, ही जे लफडेखोर आहेत, हे जे समाजाला फसवतात आणि हा जो पांढरा चार आहे हा समाजामध्ये आम्ही उघडा करणार आहे. तुम्ही आम्हाला अजिबात शिकू नका. रवी धंगेकर काय करतो, तुम्ही काय करताय सांगा. आम्ही तर तुमच्याबद्दल तुम्ही म्हणता तर आम्ही सगळ्या गोष्टीला आमची मान्यता आहे. पण ह्याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही, हे विकृतीवर बोलतो. आणि नेहमी मी म्हणतो की यांच्या बाजूला जर कमळ बाजूला केलं तर ह्यांना कुत्रं विचारणार नाही. त्या पक्षाने ह्यांना मोठं केलं. त्या पक्षाच्या नावाखाली दादागिरी करून महानगरपालिकेत टेंडर सिस्टीम तर ह्यांनी हायजॅक केली. हे त्यातले बादशाह आहेत. आणि ते तिथपर्यंत बी आता मी कोणावर बोलतो तेच बादशाह त्यातले, हे त्यातले माहीर आहेत. आणि हे माहिरांनी महानगरपालिका लुटली, PMRD लुटली, तुम्हाला सांगतो मेट्रो लुटली. मेट्रोमध्ये बी ह्यांचेच ठेकेदार, मेट्रोमध्ये ह्यांचेच बोर्ड. अरे दुसरे काही जगायला आलेच नाही का? हेच ह्यांचीच पोट एवढी मोठी आहेत का? आणि शेवटी समाजावर बी आले. ते महावीरांचं देऊळ खायची वेळ आली तर ह्यांचा निषेध आहे. परत यांनी ताबडतोब जर मुरलीधर मोहोळ म्हणले की मी यांच्यावर पोलीस केस करतो, गुन्हे दाखल करतो आणि जेलला टाकतो, तर मी इथं जाऊन त्यांचा सत्कार करून कोथरूडला जाऊन. कारण जर ते म्हणतात मी नाही तर मग चुकीच्या लोकांच्या पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर पोलीस केस 2 दिवसात केली तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करेन.
त्याचबरोबर अजून एक विषय, काल जर आपण बघितलं असतं शनिवारवाड्याच्या या ठिकाणी आतमध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं, त्याच्या विरोधात मेधाताई कुलकर्णी जे खासदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्याचबरोबर पतित पावन संघटना देखील होती आणि त्याचबरोबर बाहेर शनिवारवाड्याच्या समोर जी एक मजर आहे दर्ग्यासारखं आहे त्याला देखील त्यांनी विरोध केला आहे. तिथं देखील जोरदार आंदोलन झालं, तुम्ही देखील ते बघितलेलं आहे. काय तुमचं म्हणणं आहे? अशा पद्धतीने सातत्याने तेढ निर्माण करण्या गोष्टी समोर येत आहेत समाजात. नाही बघा, त्यांचे विचार का असतील मेधाताईंचे मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगतो मी काही इतिहासकार नाही, परंतु आजही मुस्लिम समाजाचा माझ्या ऑफिसला माणूस आला आणि त्याची वेळ झाली तर माझ्या साईडला जाऊन बसून तो नमाज पढतो. आजही आमच्याकडे येतात सगळे लोक कामासाठी, त्यांची वेळ झाली तर ते लगेच माझ्या ऑफिसला बसून करतात. ते तसं नाही, पण त्यांनी काय रेग्युलर केलं आहे का? त्यांचं ते ठिकाण नाही ना शनिवारवाड्याच्या आतमध्ये जाऊन अशा पद्धतीने मुस्लिम महिलांनी म्हणजे ते बुरखे घालून असं करणं कितपत? एक मिनिट, तिथे ज्या महिला होत्या ती एकच महिला होती. तिथं काही 100 महिला 200 व्हिडिओ ट्विट केलाय त्यांनी. नाही, एक महिला होती. तर तिच्या भावना धार्मिक असतील, तिथं जर त्याच्या मनात काही वेळ झाली असेल तर ती पडली असेल, हा तिचा विचार. आणि मेधाताईंनी जर अशा पद्धतीने काय करतात ते त्यांना ते हे, पण हिंदुत्व मुस्लिम हा जरा आता विषय त्यांनी थोडं बाजूला ठेवला पाहिजे पुण्याच्या विकासासाठी. आणि आपल्या आजूबाजूला काय जळतं आहे ह्याच्यावर थोडं लक्ष देतं पुणेकरांना बरं वाटेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे काझी जी लोक आहेत, म्हणजे माझी चूक असू शकतं, काझी लोकांनी पूर्वी पेशव्यांना ती जागा दिलेली होती असं मला इतिहास, पण मला चुकलं असेल, मी काही इतिहासकार नाही. त्याचं मानधन काझी लोकांना जातं आणि हे काझी लोक हे ब्राह्मण समाजाचे होते आणि त्यांनी ते धर्मांतर केलं त्या काळामध्ये, असं मी काही इतिहास तज्ञ नाही, पण ही जरा माहिती सगळ्यांनी घ्यावी. आणि काझी लोक जातीने ब्राह्मण होते आणि शनिवारच्या आजूबाजूला काझी लोकांची घरं आजली आहेत. तुम्ही बघितलं तर शनिवारवाड्याच्या आजूबाजूला काझी लोकांची घरं, ते पूर्वीचे ब्राह्मण, ह्यांनी धर्म स्वीकारला असं इतिहासात नोंद आहे. पण ती माझं चुकत असेल, पण ती जरा थोडं तपास केला. त्याचबरोबर बाहेर जी एक मजर आहे तुम्ही बरेचदा बघितली असेल शनिवारवाड्याच्या मुख्य दारावर, त्या ठिकाणी काल पतित पावन संघटना असेल, मेधाताई असेल, जोरदार आंदोलनं केली, हटवा, हे करा, तिथले काही झेंडे आहेत ते काढायचा प्रयत्न झाला, तिथं भगवा लावायचा, म्हणजे अशा भगवा ध्वज देखील त्यांनी त्या ठिकाणी लावला. अशा पद्धतीने तिथं मोठा एक काहीसं टेन्स वातावरण झालेलं होतं. खरं तर पोलिसांवर एक मोठं प्रश्नचिन्ह तिथं उभं राहिला होतं. बघा, ह्याच्यामध्ये मी जातीवाद करणारा कार्यकर्ता नाही. मला सगळे लोक आपले आहेत, आपण काम करणार आहे. मी जरी शिवसेनेत असलो तर बाळासाहेब ठाकरेंनी ठाकरे साहेबांनी शाबीरभाई सारख्या युवकाला मंत्री केलं होतं. म्हणजे जातीवाद त्यांच्याकडे होता. तुम्ही जातीवाद कशासाठी करता, काय करता? तुम्ही बघितलं असेल पुण्येश्वर मंदिर आहे, सगळ्यांच्या भावना आहेत. मग आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, सगळं जिंकलं, आता आम्ही वाट बघतोय. तुम्ही काय करणार? फक्त निवडणुका जवळ आल्या की काहीतरी काय हे जर डोक्यात असेल तर त्यांनी करू नये. आणि धार्मिक ज्या भावना आहेत ह्या सगळ्या त्यांना न्यायालयीन प्रक्रिया आहे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळे आमचे युवक आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो, कशामुळं करतो, हे डोकं शांत ठेवलं पाहिजे. आणि रुपालीताई माझ्यापेक्षा सविस्तर बोलल्यात, ते आता त्यांची तुम्ही जरा चर्चा करा. तुम्ही या विषयावर कधी थोडंसं बाजू करताय दिसते? नाही, मी बाजू नाही करत. त्याच्यामध्ये मी धार्मिक आहे, मी हिंदू आहे. माझ्यासारखं हिंदू कोणच नाही, मला माहिती आहे. पण माझ्या धर्मामध्ये मी आजपर्यंत जो इतिहास बघितला त्याच्यामध्ये दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं माझ्या धर्माने कधीच शिकवलं नाही. आणि हे लोक द्वेष करतायत नाही, हे त्यांची बुद्धिमत्तेचा तो काय असेल तो असं मला नाही माहिती. पण काझी लोक ही ब्राह्मण होती एवढं मला माहिती, असं मला अनेकांनी सांगितलं, मला चुकत असेल. पण ही काझी लोक धर्मांतर केलेली ते आपल्या रक्ताची आहेत असं मला काही लोकांनी सांगितलं. पण मला चुकत असेल, कोणीतरी माझी दुरुस्ती करावी. अर्थात जर आपण बघितलं तर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा ट्विट करत थेट केंद्रीय राज्यमंत्री यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे आणि त्यांनी हे सगळं मान्य करावं, जे काही चुका झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, मी घरी जाऊन त्यांचा सत्कार करेल असं देखील या ठिकाणी ते ग्वाही देत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.